आज जगभरातील शेकडो देश एकमेकांना इंटरनेटने जोडलेले आहे, पण ते कुठल्या सॅटेलाइटने नाही तर ते जोडलेलं आहे समुद्राखाली टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबलने. ही केबल साधी नाही, मानवी केसापेक्षा बारीक ग्लास फायबर आणि बाहेर जड स्टील प्रोटेक्शन. सगळा डेटा, व्हिडिओ, मेसेज, कॉल याच केबल मधून प्रवास करतात. ही केबल समुद्रात मोठमोठ्या शिप्सच्या मदतीने टाकतात, ज्यांना केबल लाईन शिप्स असं म्हणतात. शिप हळूहळू पुढे जाते आणि मागून केबल समुद्रात सोडत राहते. समुद्र 8 ते 10 किलोमीटर खोल असेल तरी ही केबल खाली बसते आणि तिथेच राहते. तर काही ठिकाणी ती वाळूत पुरतात, जेणेकरून जहाजाचे अँकर, मासे आणि वादळापासून त्या सुरक्षित राहतील. भारताकडेही 10 पेक्षा जास्त सबमरीन इंटरनेट केबल जोडलेले आहेत. हा संपूर्ण केबल नेटवर्क आपल्या देशाला युरोप, अमेरिका, आफ्रिका अशा सर्व खंडांशी जोडतो. या नेटवर्कवर काम करणाऱ्या भारतातील मोठ्या कंपन्या म्हणजे रिलायन्स जिओ, एअरटेल, टाटा कम्युनिकेशन आणि वोडाफोन आयडिया. आणि त्यांच्यासोबत काही परदेशी मोठ्या कंपन्या येऊन हे ते केबल नेटवर्क सांभाळतात. तर इंटरनेट सॅटेलाइट नाही तर समुद्राच्या तळापासून आपल्यापर्यंत येतं. तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा भन्नाट गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.